नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता गंगाधर काका यांना रिक्वेस्ट करते की हे बघा, आश्रमाबातील प्रत्येक ह्या मुलाचं स्वप्न असतं की त्याला त्याच्या हक्काचे आई वडील मिळावेत म्हणून. ते स्वप्न माझं पूर्ण झाले नाही, परंतु आता कार्तिकचं स्वप्न हे सत्यामध्ये उतरू शकते. जर तुम्ही योग्य तो निर्णय घेतला तर कार्तिकला त्याच्या हक्काचे आई वडील मिळू शकतात. तेव्हा आता शर्वरी प्रेमाने कार्तिककडे बघते, कारण आता शर्वरी आणि विक्रांत या दोघांना मात्र कार्तिक हा दत्तक म्हणून घ्यायचा असतो आणि ते अगदी त्याला आपल्या मुलासारखं प्रेम देत असतात. परंतु आता जानकीचा हा जो काही निर्णय आहे तो ऐकून गंगाधर काका म्हणतात, हे शक्य नाही, कारण मी त्याला येथून कुठेही पाठवू शकत नाही. तेव्हा आता गंगाधर काकांचा हा निर्णय ऐकून सर्वांना तर धक्का बसतोच. तेव्हा गंगाधर काका पुढे म्हणतात, त्याच्या आई वडिलांनी त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर टाकली होती. जेव्हा त्याची आई नेहा हिच्याशी माझं शेवटचं बोलणं झालं होतं आणि तेव्हा ती मला सांगून गेली होती की जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर विनायक म्हणजे कार्तिकचे वडील आणि गंगाधर काका तुम्ही दोघे आहात आणि माझ्या कार्तिकचा तुम्ही सांभाळ करताल ना. परंतु दुर्दैव मात्र हे दुर्दैवाने ते दोघे सुद्धा हे जग सोडून कायमचे निघून गेले. त्यामुळे कार्तिकची पूर्ण जबाबदारी आता माझ्यावर राहिलेली आहे. त्यामुळे मला ती व्यवस्थितरित्या पार पाडावी लागेल. आणि हे बघा, तुम्ही त्याला घेऊन जाताल, परंतु उद्या जर त्याला तेथे काही झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार, कोण जबाबदार असेल ह्या सर्व गोष्टीला. गोंडस आहे हा मुलगा आणि खोडकर सुद्धा तेवढाच आहे. ह्या गावाच्या वातावरणात तो अगदी रमून जातो. परंतु शहरात असे नसते. शहरात मात्र खूप असे जपून वागावे लागते. इथे बसू नको, तिथे बसू नको, नीट वाग. आणि तो जो काही हट्टी आणि त्याच्या खोड्या आहे तर त्या तुम्हाला नाही सहन झाल्या तर मग तुम्ही काय करताल. शेवटी काही झाले तरी परक ते परकच असतं. तेव्हा आता शर्वरीला वाईट वाटतं. शर्वरी म्हणते की हे बघा गंगाधर काका, आम्ही त्याला कधीही पोरकं नाही करणार. एका पोटच्या आमच्या पोरासारखी माया आणि प्रेम आम्ही त्याला देऊ. त्यावर आता विक्रांत सुद्धा म्हणतो की हे बघा काका, एकदा तुम्ही शांतपणे विचार करा आणि जो निर्णय हवा असेल तर तो निर्णय तुम्ही घेऊ शकतात, परंतु एकदा शांतपणे विचार करा. कार्तिकला सुद्धा आई वडिलांचं प्रेम मिळेल आणि एक आई वडील मिळतील, एकदा विचार करा. तेव्हा आता काका विचारत पडतात. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या खूप चिडलेली असते. ऐश्वर्या म्हणते की दिवसभरात इतके प्रयत्न करून सुद्धा आपल्याला पार्वतीसाठी एकही बाई मिळाली नाही. कुणाचं तोंड आपण सगळी बघितलं असेल माहिती नाही, परंतु आजी मात्र अगदी खाण्यावर ताव मारत असते. तर ऐश्वर्या चिडून आजीला म्हणते की इतकं सगळं होतंय आणि तरी सुद्धा तुम्हाला खायचं सुचते, काय खाता ताव मारून. त्यावर आता आजी लगेच म्हणते की हो ना, सौमित्रा आणि अवंतिका आली ते तर वेगळेच, त्यांना आपल्यावर शंका आलेली आहे हे नक्की. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ना, आणि आजी हे बघ, यावेळेस आपण पकडले जाणार तर नाही ना. तेव्हा आता ऐश्वर्याला या दोघांचा खूप राग येतो. ऐश्वर्या म्हणते की दोघेही गप्प बसा, गोष्टीमध्ये मीच आता पुढाकार घेत असते आणि तुम्ही दोघं काय करतात, संकट आलं की पळून जातात. पण यावेळेस मात्र तुम्ही दोघांनी पळून जाण्याचा जर प्रयत्न केला तर मग मी. तेव्हा आजी विचारते की काय करशील मी. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा, तुम्हाला दोघांना मी सगळ्या रणदेवेंसमोर उभं करेन, सगळ्यांना सांगेल की आत्तापर्यंत मी जे काही प्लॅन केले त्या सगळ्या प्लॅनमध्ये तुम्ही दोघे सामील होते माझ्याबरोबर. तेव्हा आता आजी आणि सारंग तर खूपच घाबरतात आणि अगदी ऐश्वर्याला म्हणजे असे करू नये म्हणून लगेच दोघेही हसतच ऐश्वर्याच्या अगदी जवळ येऊन बसतात. सारंग अगदी हसून म्हणतो की ऐश्वर्या, अहो असं काय करतात, आपल्या तिघांची एक टीम आहे तर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग तुम्ही माझी साथ द्या. तर आजी म्हणते की हो ना अगं, आम्ही तर तुझी साथ द्यायला तयारच आहोत, तुझ्या सोबतच आहोत, परंतु हे बघ अगं, नशिबाने मात्र आपली साथ द्यायला नको का. अगं, त्या पार्वतीसाठी आपण इतकी झटतोय परंतु एकही बाई यायला तयार नाहीत. सारंग म्हणतो की हो ना, सगळ्या बायका येऊन गेल्यात, एकीला सुद्धा व्यवस्थित बोलता येत नाही आणि आता तर फक्त एकच बाई राहिलेली आहे. तेव्हा आता आजी म्हणते की हे अरे, ती सुद्धा येऊन काय दिवे लावणार हे माहितीच आहे, त्यामुळे काही उपयोग नाही होऊ शकत. आणि तेवढ्याच मात्र घरातील लाईट जाते आणि आता आजी खूप घाबरते आणि ओरडत असते. ऐश्वर्या आजीला शांत राहायला सांगते. आजी म्हणते की अरे, दिवे गेले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की चिल, शांत हो बरं. तर सारंग म्हणतो की हो, दिवे तर गेले आणि एकतर अगोदर नशिबाचा नाही आधार आपल्याला. तर आजी म्हणते की हो ना, त्यात तर गडद असा अंधार. त्यावर तर ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, अंधार रच पडलेला आहे, काही भूकंप आणि वादळ तर नाही ना आले. आजी म्हणते की हो ना, ते तर बरं आहे, नाही आले. आणि तेवढ्यात दाराशी एक बाई येते. तर ती बाई आता डायरेक्ट म्हणत असते की ऋषिकेश, अरे बाळा,
मी तुला आले भेटायला. नानासाहेब मी परत आले हो. आता अंधारात ती बाई हे सर्व बोलत असते. तेव्हा ऐश्वर्या, आजी आणि सारंग हे तर अगदी आश्चर्याने आणि घाबरतच त्या बाईकडे बघत असतात. जणू असे त्यांना दिसते की साक्षात ती पार्वती आले की काय. आता आजी तर इतकी घाबरते. आजी म्हणते की बापरे, पार्वतीचं भूत 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 सुद्धा व्यवस्थित आजीला म्हणता येत नाही. तर आता आजी हात जोडून उभी असते. पार्वती आम्हाला क्षमा करा, क्षमा करा आम्हाला, आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा करा. तेव्हा सारंग आजीच्या कानाजवळ येतो आणि पार्वती असे म्हणतो. आजी म्हणते की हो, आपण सारखं पार्वती पार्वती म्हणत होतो. ती पार्वती स्वतःहून येथे आली म्हणजे नक्की पार्वतीचं भूत तर नसेल ना. आणि नक्की हे भूतच आहे, पार्वतीचं भूत आहे. सारंग सुद्धा आणखीनच घाबरतो. ऐश्वर्या तर धक्क्यानेच आता त्या बाईकडे बघत असते आणि तेवढ्यात आता लाईट येते तर आजी त्या बाईकडे बघत असते. तेव्हा ती बाई म्हणते की काय भूताचा रोल, आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. मी नाही करणार असे जेव्हा ती बाई म्हणते तेव्हा ऐश्वर्या, आजी आणि सारंग त्या बाईकडे एकटक बघत असतात. आता ऐश्वर्याला तोंडावर हसू येते कारण ती बाई परफेक्ट पार्वती दिसते आणि हा पार्वतीचा रोल ती अगदी परफेक्टपणे करू शकते म्हणून ऐश्वर्याला आनंद होतो. त्यानंतर आता इकडे जानकी परत गंगाधर काकांना विचारते की काका काय तुम्ही निर्णय घेतला. तो आता काका मात्र विचारत असतात तर जानकी विचारते की काका अहो कसला विचार करतात. का हे बघा, तुम्ही मालती काकू, शर्वरी वंश, विक्रांत भाऊजी यांना ओळखतात. खरंच ते खूप चांगली माणसं आहेत, चांगलं कुटुंब आहे. त्यामुळे ते नक्की तुमच्या कार्तिकची खूप छान प्रकारे काळजी घेऊ शकतील. त्यामुळे हे बघा, मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करते, एकदा योग्य तो निर्णय तुम्ही घेऊ शकतात. तेव्हा आता गंगाधर काका म्हणतात की 1 मिनिट आणि ते कार्तिकला आपल्या जवळ बोलावतात. तेव्हा आता कार्तिक हा त्या आजोबा जवळ येतो आणि काय आजोबा असे विचारतो. तेव्हा गंगाधर काका विचारतात की कार्तिक अरे तू ह्या काका आणि काकू सोबत जायला तयार आहे का. तेव्हा आता कार्तिक म्हणतो की मी आणि माझं स्कूल चालू होण्यासाठी अजून थोडासा वेळ आहे, तेवढा दिवस मी यांच्याकडे थांबू शकतो. तेव्हा आता गंगाधर काका यांचे डोळे भरून येतात. गंगाधर काका म्हणतात की बेटा अरे थोडे दिवस नाही, मी तुला कायम जाण्यासाठी म्हणतोय आणि हे बघ ते तुला शिकवतील, व्यवस्थित खायला देतील, कपडे देतील, प्रेम देतील. त्यावर आता कार्तिक विचारतो की आजोबा तुम्ही. तेव्हा ते गंगाधर काका म्हणतात की मी मात्र म्हातारा येतेच राहणार, जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तू नक्की मला भेटायला येत जा. परंतु हे बघ जर तू काका आणि काकूंकडे गेला तर तुला एक हक्काचं कायमचं घर मिळेल, एक कुटुंब मिळेल आणि माझे सुद्धा अरे कितीक दिवस राहिले आहे, मी कुठपर्यंत तुला पुरू शकतो. काकांचं हे बोलणं ऐकून विक्रांत म्हणतो की काका अहो तुम्ही असं का म्हणतात. आणि आता कार्तिकला विक्रांत जवळ घेतो आणि कार्तिकला म्हणतात की हे बघ अरे मी आणि शरू काकू तुला छान प्रकारे सांभाळू, एका स्वतःच्या मुलाप्रमाणे तुझ्यावर प्रेम करू, तू येशील का आमच्याकडे. तेव्हा आता शर्वरी सुद्धा कार्तिकला अगदी प्रेमाने जवळ घेते आणि म्हणते की अरे कार्तिक खरंच येशील ना बाळा तू आमच्याकडे कायमचा राहण्यासाठी. तेव्हा आता कार्तिक म्हणतो की हो काकू. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात, सगळ्यांना आनंद होतो. तेव्हा शरू म्हणते की हे बघ कार्तिक मी तुझ्यावर खूप इतकं प्रेम करेल, जितके लाड तुझ्या आईने केले असते ना तितके लाड मी तुझे करेल. म्हणून आता शरू प्रेमाने कार्तिकला जवळ घेते. आपल्या जानकीच्या डोळ्यात मात्र अगदी आनंद अश्रू वाहत असतात. त्यानंतर आता ही बाई आहे तर ती आजी ऐश्वर्या सारंग यांच्याकडे घरात येते. तर ऐश्वर्या जे काही म्हणते ते ऐकून आता ती बाई म्हणते की काय सांगतात, म्हणजे मला भूताचा रोल करायचा आहे का. तर आजी म्हणते की नाही. तेव्हा आता ती बाई म्हणते की जर भूताचा रोल नसेल तर माझ्या काही अटी आहेत. पहिली अट म्हणजे मी पांढरी साडी वगैरे काही नेसणार नाही. आणि कोणी सांगितलं तुम्हाला की भूत पांढरी साडी नेसतात म्हणून, काहीतरी आपलं काय बोलतात. माझी दुसरी अट म्हणजे मी केस वगैरे मोकळे नाही सोडणार, हल्ली माझे केस खूप गळतात आणि हे बघा मला जे काही दिवसातून चहा वगैरे मला बराच वेळ लागतो, पाणी वगैरे जे काही आहे ते सगळं जण व्यवस्थित पाहिजे. आणि हे बघा मेकअप वगैरे करण्यासाठी सुद्धा मला कोणीतरी हवं आहे. मी जे काम सांगेल तर ते काम करण्यासाठी माझ्या हाताखाली माणसं असतील. त्यामुळे हे बघा हे सगळ्या गोष्टी जर मी जे काही म्हणले तर तुम्हाला हे मान्य असेल तरच तुम्ही मला बोलवा, त्यामुळे हे काम मी नक्की करेल. तेव्हा आता ऐश्वर्या तर हसत असते. तेव्हा आता ऐश्वर्या त्या बाईला म्हणते की शांत व्हा आणि हे बघा तुम्हाला भूताचा वगैरे काही रोल करायचा नाही, एका घरंदाज बाईचा रोल तुम्हाला करायचा आहे. तेव्हा ती बाई म्हणते की अहो मी तर घरंदाजच आहे, कारण इकडे येण्याच्या नादामध्ये त्या पावसामध्ये एकदा तोंडाला रंग लावला तर एकदम असा टकाटक. लता कारखानीस नाव आहे माझं, लता कारखानीस. आजी मात्र आता हिच्याकडे तोंड वाकडं करून बघत असते आणि ऐश्वर्या आणि सारंग तर अगदी त्या बाईला भेटून खूपच खुश होतात. मूळची आर्टिस्ट आहे मी मुंबईची. तेव्हा आता सारंग विचारतो की ज्युनियर
आर्टिस्ट ना, तेव्हा ती लताबाई मोठ्याने ओरडते की अरे ज्युनियर नाही, चांगले चांगले रोल्स मी केले. अशोक बन नावाचा जो फिल्म होती तर त्यामध्ये सीतेवर लक्ष ठेवण्यासाठी राक्षसनीचा रोल मी केला होता आणि माझा अभिनय बघून त्यावेळेस सीता इतकी रडली होती म्हणून खूप मोठमोठ्याने आता ही लताबाई हसायला लागते. आजी तिला आता तोंड थोडंसं वाकडं करते आणि परत म्हणत असते की वा वा, खरंच वा, आणि खरंच तुम्ही तर खूप मोठी मोठी कामं केलेली आहेत. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ना, आणि जेव्हा तुम्ही आल्या ना, आल्या जे काही वाक्य बोलायचे होते ते अगदी परफेक्ट योग्य रीतीने बोललात आणि ऐश्वर्या एकदम परफेक्ट बाई आहेत ह्या, असे जेव्हा सारंग म्हणतो तेव्हा लताबाई आहे तर तिचे लक्ष त्या वेपर्सच्या पुड्यावर जाते. तो पुडा ती उचलते आणि खरंच काय वेपर्स म्हणून तिला खूप आनंद होतो. आजी म्हणते की हो हो. तेव्हा आता परत ती सारंगला विचारते की तुम्ही काय म्हणलात. सारंग म्हणतो की अहो मी असे म्हटलो की डायलॉग यांच्या पाठ आहे. तर तेव्हा आता ही लता कारखानीस विचारते की तुम्ही तर मला स्क्रिप्टचा फोटो पाठवणार होतात, त्यामुळे मग तर काय मुंबई ते मुळशी काय करणार होते मी, आणि काय तुम्हाला माझा अभिनय ऍक्टिंग वगैरे आवडलीस का, म्हणून ती सोफ्यावर बसते. तर सर्वजण आता सोफ्यावर बसतात. तर ऐश्वर्या खुश होऊन म्हणते हो आवडली ना, तुमची ऍक्टिंग वगैरे सगळं काही आवडले, ऍक्टिंग सुद्धा आवडली आणि तुमचा ॲटिट्यूड सुद्धा आवडला. तेव्हा आता ही लता म्हणते की हो का, मग खरंच कधी शूटिंग सुरू करायची बरं, काय आहे, सिनेमा आहे, सिरियल वगैरे आहे का. तेव्हा आता आजी म्हणते की शूटिंग वगैरे नाही, जरा वेगळं काम आहे, जरासं वेगळं. त्यावर आता आजीचं हे बोलणं ऐकून लता विचारते की म्हणजे वेगळं काम आहे, नक्की काय काम आहे ते अगोदर सांगा मला, कारण मागे एकदा मला एका मुलाने सांगितलं होतं की मोलकरणीचं काम करायचं आहे म्हणून, त्याने तर माझ्याकडून भांडी सुद्धा घासून घेतलीत. म्हणून लताबाई आता रडण्याचं नाटक करते आणि आजी सुद्धा तिची साथ देते. आता दोघी सुद्धा एका सोबतच ओरडायला सुरुवात करतात. तर सारंग आता आजीला शांत राहायला सांगतो. ऐश्वर्या आता त्या लताबाईला म्हणते की तुम्ही सुद्धा शांत व्हा, आजी रडू नका. अहो लताबाई जरासं शांत व्हा, आम्ही तुम्हाला नाही फसवणार आहो, आम्ही खरंच खूप चांगली माणसं आहोत. तेव्हा आता लताबाई म्हणते की बरं ठीक आहे, तुमचं हे काम करायला मी तयार आहे, परंतु मला पैसे जे काही असतील ते रोख आणि चोख असायला हवे. तेव्हा आता ह्या लताबाईला भेटून ऐश्वर्या तर इतकी खुश झालेली असते आणि ती लताबाईला म्हणते की हो हो, तुम्हाला जे पैसे आम्ही आहेत ते रोख आणि चोखच देऊ, काही काळजी करू नका. तेव्हा आता ही लताबाई विचारते की अहो पण किती देताल, ते पैसे किती देणार आहात ते अगोदरच सांगा, 2000 वगैरे या म्हणजे किमतीत मला हे सर्व नाही चालणार. तेव्हा सारंग म्हणतो की काय 2000, परंतु तुम्हाला नक्की किती पैसे पाहिजे हो. तेव्हा आता लताबाई म्हणते की हे बघा मी आणि 7 दिवसात, ती विचार करते की आता किती पैसे ठरवू म्हणून. ऐश्वर्या तिच्याकडे अगदी खुश होऊन बघतच असते. तेव्हा लताबाई म्हणते की हो 7 दिवसात मी 4000 रुपये घेईल. सारंग आणि आजी तर आश्चर्याने बघत असतात. त्यावर आता इकडे गंगाधर काका, विक्रम आणि शर्वरी या दोघांनी कार्तिकला स्वीकारले म्हणून त्यांना सुद्धा तो निर्णय मान्य होतो आणि ते ठीक आहे असं म्हणतात. आता गंगाधर काका म्हणतात की हे बघा मी कार्तिकला पाठवायला तयार आहे, तुम्ही कार्तिकला तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकतात. ते ऐकून शर्वरी, विक्रांत, जानकी, ऋषिकेश आणि मालती काकू या सगळ्यांना खूप असा आनंद होतो. आता गंगाधर काका यांचे डोळे सुद्धा भरून आलेले असतात. ते आपल्या डोळ्यातील पाणी पुसतात, कारण कार्तिकची जबाबदारी त्यांच्यावर असते, कार्तिकवर खूप प्रेम त्यांचं असतं. तेव्हा आता शर्वरी हे ऐकून ऋषिकेश आणि जानकी यांचे आभार मानते, कारण हे जे काही झाले आम्हाला एका मुलाचं प्रेम मिळालं ते केवळ दादा आणि वहिनी तुमच्यामुळे. आणि हे बघा खरंच मला असं केव्हाही वाटलं नव्हतं की येथून जाताना मी एक आई बनून जाईल म्हणून आता शर्वरी त्यांच्यासमोर हात जोडते आणि थँक्यू, खरंच तुमचे ऋण कसे फेडू हेच मला नाही कळत, असे जेव्हा ती मोठेपणाचं बोलणं बोलते त्यावर आता ते ऐकून ऋषिकेश म्हणतो की हे बघ शरू. तेव्हा आता जानकी धावतच येते आणि शरूला घट्ट मिठी मारते. ऋषिकेश कार्तिकला जवळ घेतो. तेव्हा आता सर्वजण अगदी खुश होतात. गंगाधर काका सुद्धा कार्तिकला एक हक्काचं कुटुंब आणि एक प्रेमाचं कुटुंब मिळालं म्हणून अगदी खुश असतात. त्यानंतर मात्र आता ह्या लताबाईने 7 दिवसाचे 4000 रुपये मागितलेले असतात. ते ऐकून ऐश्वर्या म्हणते की हे बघा 7 दिवसाचे 4000 रुपये, तर मी तुम्हाला एका दिवसाचे 4000 रुपये देईल. हे ऐकून तर लताबाई कारखानीस यांना खूप असा आनंद होतो. आता एका दिवसाचे 4000 ऐकल्यानंतर आता लताबाई ही आजीच्या अगदी मिठीत येऊन पडते. आश्चर्याचा धक्का तिला बसलेला असतो आणि आजी मात्र आता तिचं एका लहान बाळासारखं डोकं थापडते आणि बाळा झोझो रे असं म्हणते. तेव्हा आता सारंग आजीवरच ओरडतो
तर आता लताबाई उठते आणि ऐश्वर्याला परत म्हणते की काय बोलतात तुम्ही, हे तुम्ही उगाच आपलं काही बाई बोलतात आणि मला सांगा बरं किती दिवस हे काम करायचं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ते आम्ही तुम्हाला कळू, परंतु आता जे काही आहे तर ते तुमच्या कामावर ठरेल. तेव्हा आता आश्चर्याचा धक्का बसून लताबाई आता विचार करते आणि म्हणते 1 दिवसाचे 4,000 रुपये म्हणजे 10 दिवसाचे, बापरे 40,000 रुपये. तेव्हा आजी म्हणते की एका महिन्याचे 1 लाख रुपये आणि 20,000 रुपये. त्यावर आता हे ऐकून लताबाई कारखानीस तर अगदी खुश होते. एक आश्चर्याचा धक्का तिला बसतो की इतके पैसे आपल्याला या कामासाठी मिळणार आहेत म्हणून. त्यानंतर आता इकडे जानकी खुश होऊन कार्तिकला जवळ घेते आणि कार्तिकच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवत म्हणते की कार्तिक, हे बघ तुला तुझ्या हक्काचे आई आणि बाबा मिळालेत, एक हक्काचं कुटुंब मिळालं आणि हे बघ आम्ही मात्र आता खऱ्या अर्थाने तुझे मामा आणि मामी झालोत. आता हे सर्व ऐकून सर्वांना खूप आनंद होतो आणि गंगाधर काका सुद्धा अगदी खुश होतात. जानकी आता गंगाधर काका यांचे आभार मानते हात जोडून. थँक्यू काका. काका खरंच तुम्ही खूप योग्य असा निर्णय घेतला, त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की तुमच्यावर पश्चातापाची वेळ नाही येऊ शकत. त्यावर तर ऋषिकेश सुद्धा काकांना म्हणतो की हे बघा काका, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत तेथेच असणार आहोत. कार्तिकला त्याच्या हक्काचे आई बाबा नाही तर आता आणखीन बरीचशी अशी नाती तेथे गेल्यानंतर त्याला मिळणार आहेत. एक हक्काचं प्रेम, एक हक्काचं कुटुंब त्याला मिळणार आहे. तेव्हा कार्तिक सुद्धा खूप खुश असतो आणि सर्वांचे चेहरे मात्र खुलतात. मालती काकू खुश होत देवाचे आभार मानते, देवाला हात जोडून. आणि शर्वरी विक्रांत सुद्धा खूप खुश असतात. त्यानंतर आता इकडे अवंतिका जेव्हा गाडीमध्ये येऊन बसते तर सौमित्रला म्हणते की हे बघ, मी तुला खात्रीने सांगते की नक्की काहीतरी तेथे सुरू आहे. तर तेव्हा सौमित्र विचारतो की काय झाले. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे तू तेथे गेल्यानंतर तुझ्या लक्षात नाही आलं की काही. अरे ती ऐश्वर्या, सारंग भाऊजी आणि आजी हे सगळेजण किती विचित्र वागत होते. बरं मला एक गोष्ट सांग, घरात कोणीच नाही आणि आजच कसे गुलाबदादा रोप आणण्यासाठी बाहेर गेलेत बरं. असे आतापर्यंत कधीही झालेले नाही. घरात सगळेजण असताना गुलाबदादा नेहमी घरातच असतात. बरं ते सगळं काही जाऊन दे, त्या बायकांचं काय ज्या ऑडिशन देण्यासाठी आल्या होत्या आणि आपल्या समोर ती काय म्हणाले की चुकीचा ॲड्रेस आहे, त्या बायकांना तिने पाठवून सुद्धा दिले चुकीचा ॲड्रेस म्हणून. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो ना अवंतिका, तू एकदम योग्य बोलते, कारण त्या ऑडिशनचं सुद्धा आहे तर आणि घरामध्ये कॅमेरा वगैरे हे सगळं काही होते. हा सगळा योगायोग नाही, हे सगळं काही ठरवून सुरू होते. तर तेव्हा आता अवंतिका हे ऐकून म्हणते की एक्झॅक्टली. आणि हे बघ, आपण मात्र असे अचानक जेव्हा गेलो, त्यांनी जो प्लॅन केला होता तर आपण अचानक गेल्यामुळे त्यांच्या प्लॅनची वाट लागणे असणार बहुतेक, कारण त्यांच्या प्लॅनची वाट लागली म्हणून ते थोडे विचित्र वागत होते आणि चिडलेले सुद्धा दिसत होते. आणि हे तुझ्या लक्षात नाही आले का, त्यांच्याकडे बघून तुला काहीच वाटले नाही का. त्यावर तर सौमित्र म्हणतो की हो, माझ्या सगळे काही लक्षात तर आलेच. आणि ते काय म्हणाले की काय शूट करत होते, तर अवंतिका म्हणते की रील्स, अरे रील्स शूट करत होते असे ते आपल्याला म्हणालेत. सौमित्र म्हणतो की अगं आजच्या जमान्यात मोबाईलवर सिरियल असं शूट केले जातात, फिल्म वगैरे, आणि इकडे मात्र कॅमेरे वगैरे लावून जे काही रील्स आहेत तर त्या शूट केले जातात असे ते आपल्याला दाखवत होते. एकमेकांचे फोटो तरी कधी काढलेत का कॅमेरे वगैरे लावून हे लोकांनी. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो ना सौमित्र, एक्झॅक्टली माय पॉइंट. नक्की त्या दोघांचं आणि आजी सुद्धा त्यांच्या सोबत तर होतीच, परंतु त्यांचं काहीतरी नक्की वेगळंच सुरू होतं. तर आणि अवंतिका म्हणते की अरे त्यावेळेस आपण त्यांचा कॅमेरा हा चेक करायला हवा होता. जर कॅमेरा चेक केला असता तर आपल्याला कळले असते की नक्की ते काय करत होते, रील्स बनवत होते की दुसरं काहीतरी. मला काहीतरी वेगळेच वाटत होते. आणि हे बघ, आता सुद्धा तू गाडी घेऊन मागे फिरतोस का, आपण आता सुद्धा त्यांचा कॅमेरा चेक करू शकतो. त्यावर आता अवंतिकाचं हे बोलणं ऐकून सौमित्र म्हणतो की 1 मिनिट, आपला मागे जाऊन काही उपयोग नाही होणार. आपण कितीही त्यांचा कॅमेरा चेक करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते कॅमेरे वगैरे आपल्याला नाही दाखवणार. त्यामुळे अगं अवंतिका, हा विषय तू सोडून दे. त्यावर आता अवंतिका म्हणते की अरे जरीही आपण मागे नाही जाऊ शकलो, परंतु जानकी बहिणीच्या कानावर मात्र हे सगळं घालायला हवे, त्यांना कळायलाच हवे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगं अवंतिका, तुला जानकी बहिणीच्या विचारांचा वेग तर माहितीच आहे. जेव्हा मगाशीच आपण तिच्याशी बोललो होतो, ऑलरेडी तिला ह्या सगळ्याचा संशय आला असेल, सगळ्या बाबतीत ती अलर्ट सुद्धा झाली असेल. तेव्हा आता अवंतिकाला सौमित्रचं हे म्हणणं पटतं. त्यानंतर आता इकडे सारंग
ऐश्वर्याच्या जवळ येतो आणि तिच्या कानात आता म्हणतो की हे बघा ऐश्वर्या, अहो या बाईला इतके दररोज पैसे आपण कुठून द्यायचेत बरं. तेव्हा ऐश्वर्या हळूच म्हणते की एकदा आपलं सगळं काही प्लॅन परफेक्ट झाला तर करू, मग त्यानंतर आपण काय जुगाड करायचा आहे तो. तेव्हा आता लताबाई कारखानीस लगेच तयार होते. इतके पैसे म्हटल्यानंतर ती लगेच ऐश्वर्याला म्हणते की अहो सांगा, मी सगळं काही करायला तयार आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की लताबाई हे बघा, कळतंय मला सगळं, शूटिंगच्या अगोदर कसे वर्कशॉप असते, मग तसं सुद्धा आमच्या कामाच्या अगोदर काही गोष्टींचं प्रिपरेशन करावं लागेल. त्यामुळे सारंग हे बघा, यांना आपल्या नेहमीच्या ठिकाणी घेऊन जा, बाकी मी येतेस. तर सारंग हो हो असं करत असतो. तेव्हा आता लता कारखानीच उठते आणि तिकडे काही खायला मिळेल का. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की हो सगळं काही तुम्हाला मिळेल. तेव्हा सारंग म्हणतो की चला माझ्या सोबत, मी तुम्हाला सगळं काही देतो, समोसा वडा वगैरे सगळं काही खायला देतो. आणि सारंग त्या बाईला घेऊन जातो. तेव्हा आजी म्हणते की एक नंबरची आगाऊ बाई आहे, परंतु ऐश्वर्या म्हणते की अगदी परफेक्ट बाई आहे आणि कशी स्टंट आहे माहिती आहे ना, आपल्याला अशीच बाई हवी होती. हे बघा आजी, सगळ्या रणदेव्यांना सरळ करण्यासाठी ऋषिकेशची आई फक्त हीच बाई होऊ शकते. ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून आजीला सुद्धा खूप आनंद होतो आणि ऐश्वर्याला तिचा प्लॅन अगदी परफेक्ट वर्क होईल अशी खात्री असते. तेव्हा मित्रांनो, हा भाग तर येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जानकीला मात्र ह्या सगळ्याचा संशय आलेला असतो. तेव्हा ती ऋषिकेशला समजावत असते की हे बघा, माझा सारंग भाऊजीवर सुद्धा विश्वास नाही आणि त्या ऐश्वर्यावर सुद्धा नाही, नक्की काहीतरी गडबड आहे. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या, सारंग, आजी त्या लता कारखानीस हिला आउट हाऊसमध्ये घेऊन येतात. जे काही बोर्ड आहे तर त्या बोर्डावर घरातील प्रत्येकाचे फोटो लावलेले असतात आणि जे काही आता घराची माहिती पूर्ण आहे, प्रत्येकाची ओळख मात्र आता ऐश्वर्या त्या लता कारखानीस हिला करून देत असते. आणि प्रत्येकाचे फोटो तर असतात, परंतु प्रत्येकाच्या फोटो मागे म्हणजे बाजूला त्यांची नावं सुद्धा लिहिलेली असतात. ते आता ती लता कारखानीस हिला दाखवते आणि हे चेहरे मात्र व्यवस्थित नीट बघून घ्या, प्रत्येकाची नावं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि जर ऋषिकेश आहे तर ती सांगते की हा तो मोठा मुलगा आहे ऋषिकेश, आणि ही त्याची बायको जानकी आणि ऋषिकेश या दोघांचा फोटो दाखवते. आणि आता ऐश्वर्या म्हणते की हीच आमच्या घरातील मोठी व्हिलन आहे, त्यामुळे तुम्ही हिच्या सासूचा रोल करायचा आणि हिला घराच्या बाहेर काढायचे. तेव्हा मात्र आता लता कारखानीस आहे तर ती बारकाईने हे सर्व बघून अगदी खुश होत असते. आणि आजी, सारंग आणि ऐश्वर्या तिच्याकडे बघून त्यानंतर इकडे जानकीला तर चाहूल लागलेली असते की नक्की ऐश्वर्या काहीतरी प्लॅन करत आहे, म्हणून जानकीचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो. तेव्हा मित्रांनो, आता जानकी ऐश्वर्याने जो काही प्लॅन केलेला आहे तर तो येऊन कसा उद्ध्वस्त करते आणि ऐश्वर्याला कसा धडा शिकवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.